नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जे नागवेलीचं झाड आहे म्हणजे विड्याचं पानचं जे झाड आहे त्याची काही मी तुम्हाला केअर टिप्स सांगणार आहे, जेणे की तुमचे जे झाड आहे मित्रांनो खूप हिरवगार होईल। सगळ्यात पहिले आता मित्रांनो याची जी लोकेशन असते झाडाची ती पाहून घे कशी ठेवायला पाहिजे तुम्हाला। तर खूप जास्त उन्हामुळे याचे जे पानं असतात ते जळून जातात, तर हा पॉईंट नक्की लक्षात ठेवायचा आहे। दुसरं आहे की असंही नाही खूप जास्त सावलीत ठेवून दिलं, समजा खूप जास्त सावलीत ठेवलं तर याचे जे पानं आहे ते पिवळे पडतील, अजून झाडाचे जे पानं आहे पूर्ण पिवळे पडूनच गळून जातील, तर हिरवेगार पानं झाडाला राहणार नाही। तर एकदमही सावलीत नाही ठेवायचं आहे, इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायचं आहे। जसं ही लोकेशन पाहू शकता, इकडे कसं हलकंसं असं शेड आहे आणि एका बाजूने मित्रांनो याच्यावर थोडी सनलाईट येते, रिफ्लेक्शन येते, असं डायरेक्ट उजेड या म्हणजे उजेड येते पण याच्यावर डायरेक्ट अशी सनलाईट नाही पडत। तर ही अशीवाली जी लोकेशन असते मित्रांनो ही बेस्ट लोकेशन असते। तर मग पिंचिंग करायची आहे। पिंचिंग कशी करायची असते मित्रांनो, हे जे असं वरचं टोक आलं असते झाडाचं तर त्याला तुम्हाला असं सिम्पली असं धरायचं आहे आणि हे असं तुम्हाला असं तोडून द्यायचं असते। आता हे आपण तोडून दिलं मित्रांनो, ही झाली आता पिंच। तर ही पिंचिंगनी काय होणार मित्रांनो, आता हे पिंच करून दिलं आहे तर हे जी झाडाची आहे इथून ग्रोथ होणार, अजून ही जे झाडाची वाढ अशी वरवर चालली होती त्याच्या जागी मित्रांनो इथे आता नवीन फांद्या फुटतील आणि झाड जे आहे आपलं चांगलं असं हिरवगार बनेल आणि ते बुशी बनेल। पुढचं आहे की प्रूनिंग करायची आहे। प्रूनिंगचं म्हणण्याचा अर्थ काय आहे माझं मित्रांनो, जे खालचे पानं असतात ते तुम्हाला कापायचे। जसे झाडाचे जे एकदम आतले जे पानं आहे ना, जे मित्रांनो असे जमिनीला एकदमच चिपकून आहे, ते जे आतले जसे पानं व्हिडिओमध्ये पाहू शकता झाडाचे असे तोडून द्यायला पाहिजे। यानी फायदा काय होईल, तसे पण हे पाहू शकता यांची वाढ काही होत नाही, वाढलेली आहे पूर्ण काही खराब असतात। तर या पानांमुळे जे खालचे असे दांडीतले पानं आहे यांच्यामुळे मित्रांनो काय होतं आहे, झाडाची ग्रोथ चांगली नाही। हे जसे पानं तुम्ही तोडत राहाल तर जे वरचे आहे ते पानं मित्रांनो तसेच नॅचरली खूप हिरवेगार होऊन जातील। त्याला खत कोणते टाकायचे, तर खतांच्या याच्यात मित्रांनो फक्त याला जे नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्स असतात ते टाकायला पाहिजे। तर त्याच्यासाठी तुम्ही तिघांपैकी कोणतेही खत टाकू शकता। ते 3 खत कोणते आहे, शेणखत आहे, गांडूळ खत म्हणजे वर्मी कंपोस्ट किंवा किचन वेस्ट कंपोस्ट। या तिघांपैकी मित्रांनो कोणतंही खत तुम्हाला दर 15 दिवसापैकी किंवा एका महिन्यातनं तरी एकदा तुम्हाला तुमच्या झाडाला चांगल्याने देऊन। कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता इथे स्क्रीनवर तुम्हाला एक प्लेलिस्ट येत असेल खताची, त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाल, त्याच्यात मी खूप चांगले ऑर्गॅनिक खतं सांगितले। तर तुमचं जे नागवेलीचं झाड आहे तुम्ही त्याला पण हे खतं टाकू शकता। मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉइन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्हीचे टाकून दिले, लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉइन होऊ शकता आणि झाडासंबंधित तुम्हाला काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता। धन्यवाद।